2026 चे सगळ्यात सुंदर डेकोरेशन म्हटलं तर हेच. तर चला सविस्तर पाहूया. तर आज मी आलेले आहे दीपालीच्या घरी. दीपाली म्हणजे कोण? तर तिचं आणि माझं माहेर लातूर आहे आणि सासर सांगोला आहे. अगदी 5 महिन्याच्या फरकात आमचे लग्न झालेत. अगोदर दीपालीचं झाले, परत माझं झाले. तर सुंदर असं तिनं डेकोरेशन केलेलं आहे आणि ही आहे दीपाली. तर दीपालीचा मेकअप, डेकोरेशन, हळदी कुंकवाचा लुक कसा दिसतोय कमेंट मध्ये सांगायला खरंच विसरू नका. आणि तिच्या इतक्या फ्रेंड आहेत ना, इतक्या फ्रेंड आहेत. ती टीचर आहे आणि अबॅकसचे क्लासेस सुद्धा घेते सांगोल्यामध्ये. आणि तिने फनी गेम ठेवलेले होते, म्हणजे चिट्ट्या टाकलेल्या होत्या. त्यातली कुठलीही एक चिठ्ठी काढायची आणि त्यामध्ये जे निघल ते ऍक्टिव्हिटी करून दाखवायची. तर कोणाला उखाणा, आंब्याच्या झाडाला आई देवाने बापाला तानाजीरावांचे नाव घेते झुकिका निसार. तर मॅडमला उखाणा निघाला होता. मॅडमने छान असा उखाणा घेतला आणि माझी परत परत नजर आणि माझा कॅमेरा जात होता डेकोरेशन वरती. छोटसच होतं पण अप्रतिम होतं. दीपाली खरंच खूप ननंद म्हणते थोडे, ननंदबाई म्हणतात थोड्याच भर, उत्तमराव म्हणते काय भरायचे ते भर माझ्या नागेवर आहे. दीपाली खूप ऍक्टिव्ह आहे, ऑलराऊंडर. कुठल्याच गोष्टीत कधीच कमी नाही. डान्स असो किंवा भाषण असो, निवेदिका म्हणून पण खूप छान ते बोलते. आणि मी तेच विचारत होते की मेकअप कोणी केला. खूप सुंदर असा मेकअप दिसतोय. लुक इतका छान दिसतोय ना, सगळ्यापेक्षा वेगळा, हटके. आणि त्यानंतर मग आम्हाला तिनं हळदी कुंकू लावलं, पान सुपारी, चहा, दूध, पाणी सगळं झालं. आणि तिच्या पूर्ण घरात पाठीमागं पण बघा मेडल, अबॅकस, परत आदिराज तिचा जो मुलगा आहे तर त्याचे, आणि पूर्ण ट्रॉफ्या दिसत आहेत. इतकी ऑलराऊंडर आहे ना. आम्ही दोघी एकाच वयाच्या आहे पण तरी तिनं हळदी कुंकाचं म्हणून पाया पडल्या. आणि हे बघा पूर्ण असा दीपालीचा लुक कसा दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा. डेकोरेशन तर अप्रतिम, छोटसच आहे पण मला खरंच अगदी मनातच बसलं. ह्या वर्षीचं सगळ्यात सुंदर हळदी कुंकू म्हणायला काहीच हरकत नाही. मी भरपूर ठिकाणी हळदी कुंकाला गेले, सगळ्याचेच छान होते पण दीपालीचं पण छान होतं. मला खरंच खूप आवडलं. आणि त्यानंतर मग देवीला हळदी कुंकू लावून मी सुद्धा दर्शन घेतलं. आणि चांदीचा मुखवटा, छान असं कलर कॉम्बिनेशन, रांगोळी, पायऱ्या, म्हणजे पूर्णच घराला तिनं छान असं डेकोरेशन केलेलं होतं. मला खरंच खूप आवडलं. तुम्हाला आवडलं का नाही मला कमेंट मध्ये सांगायला नक्की विसरू नका. परत एकदा तुम्हाला मी डिटेल मध्ये हळदी कुंकू डेकोरेशन दाखवत आहे. म्हणजे कोणी ताई करणार असतील रथसप्तमी पर्यंत तर त्यांना छान अशी आयडिया भेटावी म्हणून. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने घरातल्या साहित्यामध्ये आपण हळदी कुंकाचं डेकोरेशन करू शकतो. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.